ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागांमध्ये सायली जी आहे ती त्या चित्राकडे एकटक बघत असते. तेवढ्यातच कुसुमताई तिला म्हणत असते, स्वतःच काढलेल्या चित्राकडे काय एवढं निरखून बघायचं असतं ना, खरंच कळत नाही. अगं मधुभाऊ सांगायचे लहान असताना ना, तू अशी भिंतींवर चित्र काढायची आणि हेच तुझं चित्र शेवटचं होतं इथलं असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी आता बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता सायली विचार करते की प्रत्येक वेळेला सगळंच कसं सारखं असू शकतं. म्हणजे ती हाही विचार करत असते की प्रत्येक वेळेला योगायोग कसे घडू शकतात, सगळं सेम होण्याचे. आणि त्यामुळेच ना थोडा विचार आता ती करत असते तेव्हा तिला आता सगळ्या काही गोष्टी भूतकाळातल्या एक एक करून आठवू लागतात. आणि मग तिला आता या सगळ्याचा त्रास होऊ लागतो. म्हणजेच पूर्ण आजींसोबत सुद्धा जेव्हा ती असायची तेव्हापासून तिला तन्वीचे जे काही होणारे भास होते ते आता तसेच इथेही घडत होते. आणि त्यामुळेच ना आता जरा विचार करत होती ती. आणि त्यामुळेच तिला आता कळत नव्हतं. आणि समोर जेव्हा तन्वी आली तेव्हा ती त्या तन्वीला विचारायचा प्रयत्न करत होती की तू कोण आहेस, एकदा बघ ना माझ्याकडे आणि मला सांग ना की तू कोण आहेस ते. तोपर्यंत ती जी आहे ना तिथून गायब व्हायची, म्हणजेच पळायची. तर सायली रे देखील तिच्या मागोमाग जायची, जेणेकरून सायली जेव्हा तिच्या मागोमाग जायची ना तेव्हा सायलीला असं वाटायचं की ही नक्कीच आपला तोंड लपवते. आणि म्हणूनच मग ती आता जेव्हा तिच्या पाठलाग करायची तेव्हा तिच्या लक्षात यायचं की हीच नक्कीच तन्वी आहे. मग तेव्हा ती विचार करायची की मलाही प्रत्येक ठिकाणी कशी काय दिसू शकते. हाही विचार जरा मनामध्ये यायचा. तेच आता इकडे अर्जुनने सगळ्या लहान मुलांसाठी चॉकलेट्स आणलेले असतात आणि सोबतच तिथे आताही कुसुम सुद्धा असते. कुसुमलाही त्याने काही ना काही गिफ्ट आणलेलं असतं. जे आजोबा असतात ना त्यांना सुद्धा त्याने आता शुगर फ्री चॉकलेट आणलेलं असतं. तर ते म्हणतात की मला तर असं वाटलं होतं की फक्त हे त्याने तुमच्या मुलांसाठीच आहे का. जावई बापू आमचा खरंच खूप विचार करतात असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली जी आहे ती इकडे तिकडे आता फिरत असते. सायली जेव्हा आता इकडे तिकडे फिरत असते ना तेव्हा आता इकडे अर्जुनच बरोबर लक्ष जातं. अर्जुन बघत असतो आणि मग अर्जुन विचारतो की काय झालं हिच. त्यावर आता काही नाही, ही अशीच ना इथे आल्यावर भरकटल्यासारखी करत असते. हे आजच नाहीये, हे जुनं आहे असं देखील कुसुमताई जे आहे ती बोलू लागते. कुसुमताई जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा अर्जुन जो आहे तो आता थोडा विचार करत असतो, इकडे तिकडे बघत असतो. आणि तेव्हाच ना तो आता सायली समोर जाऊन उभा राहतो. कारण आता अर्जुनला जायचं होतं एका मीटिंगसाठी आणि त्यासाठी तो आता म्हणत होता की चल बाई कुंभी निघतो, कारण मला एक महत्वाची मीटिंग आहे आणि त्यासाठी मला जायचं. म्हणूनच मग आता सायलीही त्याला काहीच बोलत नाही. सायलीला तो बोलतो की मी पटकन जाऊन येतो, तोपर्यंत तू इथेच थांब आणि वेळेवर सगळं काही घेत राहा असं देखील त्याने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या असतात ना तेव्हा मात्र आता इकडे कुसुम म्हणत असते की ज्या तुम्ही काळजी करू नका, त्यांना जे काही द्यायचं आहे ना ते मी देते टाईमवर, अगदी वेळेवर. मग तर झालं असं बोलून ती कसं अर्जुनला पटवून देते. अर्जुनही तिला सांगत असतो की बरोबर टायमिंगवर सगळ्या काही गोष्टी द्या, नाही तर उशीर होऊ शकतो, जराही टाईम चुकवू नका. अर्जुनला आता कुसुमताई बोलत असते की हो मला कळतं, मला माहिती आहे, ती सुद्धा माझी बहीण आहे आणि तिच्या सगळ्या वया पाळणं माझं कर्तव्य आहे, काळजी करूच नका असंही आता सांगितलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जेव्हा आता सायली मागच्या दाराला जाते तेव्हा तिला ना एक चित्र समोर दिसतं, जे म्हणजे मधुभाऊना आता त्या छोट्या तन्वीला भरवत असतात आणि त्यात नवीला सांगत असतात की हा घास काऊचा, हा घास चिवचा, असं करून एक एक घास ते आता भरवत असतात. आणि हे सगळं बघून ना आता सायली एकदमच खुश झालेली असते. पण नंतर ती एका पॉइंटला हाही विचार करते की आतापर्यंत जे काही घडत होतं
ते सगळं काही ठीक होतं म्हणजेच ही दिसत होती मला आणि आता मधुभाऊ सोबत सुद्धा ही दिसते. याचा अर्थ मधुभाऊ सुद्धा सोबत याचा काहीतरी संबंध आहे. म्हणजेच हीच आणि मधुभाऊच काय रिलेशन असेल हाही विचार ना आता मनामध्ये असलेली ही जी सायली आहे ती करू लागते. कारण इकडे तन्वी आणि त्याच सोबत मधुभाऊ यांच बॉन्ड इतकं चांगलं आहे. याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे हाही विचार मनामध्ये येऊ लागतो. मग दुसरीकडे कुसुम ताई आलेली असते आणि कुसुम आता म्हणत असते की चला आता उशीर होत आहे, चला टाइम झाला आहे, जेवायचं नाही तर तुझा नवरा मला ओरडायचं काही ते खाऊन घे पटकन. मग असंही आता कुसुम जी आहे ती सायलीला बोलत असते. सायलीच्या समोर आता फक्त आणि फक्त सगळं तेच दिसत असतं. काहीच कळत नसतं की काय करावं कसं करावं ते, आणि त्यामुळेच ना टेन्शन आलेलं असतं. ते दुसरीकडे आता इंटरव्ह्यूसाठी अस्मिता निघालेली असते. जाता जाता ती ते बाळ चैतन्याच्या हातामध्ये देते. चैतन्याच्या हातामध्ये जसं बाळ दिलं जातं ना तसं आता बाळ रडायला चालू होतं. मग ती पुन्हा मागे येते. मागे येऊन ती आता बायाला हातात घेते आणि ती म्हणत असते की काय होते तुला? नको नरेश, स्मित रडू, काही प्रॉब्लेम आहे का तुला, बोल. मग आता इकडे चैतन्य म्हणत असतो की अगं तू जाना नको, काळजी करूच आम्ही आहोत ना, आम्ही बघतो. असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी अशा तर होत असतात. मग ती विचार करते की मी झोपवते ते पण तरी सुद्धा ना तो आता काही शांत बसत नसतो. आणि त्यामुळेच ना खूपच टेन्शन इकडे असणाऱ्या या अस्मिताला येत होतं. अस्मिताला काहीच कळत नव्हतं की बाळाला आता कसं शांत करायचं ते. सगळीकडून तिला आता बाळाला थांबवायचा प्रयत्न करून सुद्धा ना नुसता आवाज येत होता आणि बाळ खूप जास्त रडत होतं. मग जरा वेळ ती चैतन्याकडे देते आणि पुन्हा जाते तेच बघते तर काय बाय पुन्हा रडू लागतं. तेव्हा ना आता तिच्या मनामध्ये विचार येऊ लागतात की हे सगळं काय चाललेलं आहे, म्हणजेच आता मलाला इंटरव्ह्यूला जायला भेटते की नाही हाही विचार ना मनामध्ये कुठेतरी तिच्या येऊ लागलेला असतो. चैतन्य म्हणत असतो की तू जा, नको काळजी करूस, बघतो मी बाळाला. पण तिचा जीव राहत नव्हता. शेवटी ती आई होती ना. मग आता ती चैतन्याला म्हणते सुद्धा, अरे हा तर शांतच बसत नाहीये, आता कसं करू काय करू समजतच नाहीये. मग तो म्हणत असतो की अगदे माझ्याकडे, मी त्याला करतो शांत, नको काळजी करू. तेच आता दुसरीकडे जी सायली असते ती निवांत उभी असते. बाहेर जो काही प्रसंग घडत असतो तो एकटक पाहत असते. म्हणजेच तिला समोर असे भास होत असतात ना की तिथे आता मधुभाऊ आणि तन्वी तिला दिसत होते. आणि म्हणूनच ना मग सारखं सारखं तिला तेच आठवत राहतं. मग तर काही सुधरत नसतं आणि या सगळ्या गोष्टी आठवल्यावर तिला त्रासही होत असतो. पण ती जरा का होईना शांत असते. तेच आता दुसरीकडे सगळीच लहान लहान मुलं तिथे आलेली असतात आणि ती आता सायलीकडे हट्ट धरत असतात. सायलीला म्हणत असतात की चल ना सायली ताई, मस्त आपण खेळूया. सायली म्हणत असते की तुम्ही खेळा, मी इकडून बघते. ते तुम्हाला असं देखील आता सायलीने म्हटलेलं असतं. तेच आता सायली तिथे उभं राहून मुलांना बघत असते की मुलं कशी खेळतायत. ते मुलांनी चटी हंतरलेली असते आणि त्यासोबत मुलांचा खेळ सुरू होतो. बैठे खेळ मुलं खेळत असतात आणि तेव्हाच ना हे सगळं होत असतं. तेव्हा सुद्धा सायलीला तोच प्रसंग आठवतो, जशी तन्वी सुद्धा लहान असताना मधुभाऊंसोबत असंच खेळायची. हा प्रसंग आता आठवू लागतो आणि त्यामुळेच ना ती आता विचार करते की पुन्हा आपल्याला तेच सगळं काही दिसतंय आणि मग ती एकटक पाहत राहते तेच. दुसरीकडे आता अर्जुन एका मीटिंगमध्ये बसलेला असतो आणि त्याचा आता त्या क्लायंटसोबत डिस्कशन सुरू असतं. आणि जेव्हा या सगळ्या डिस्कशन सुरू असताना ना अचानक मध्ये त्याचा तिचा अलार्म वाजतो आणि अलार्म वाजल्याबरोबर अर्जुन त्याला सांगतो की जरा 2 मिनिट थांबा. हा 2च मिनिट आणि असं बोलून ना तो आता बाजूला जातो. मग आता त्याने कुसुमला कॉल केलेला असतो आणि कुसुमला कॉल केल्यानंतर तो विचारत असतो की काय झालं, सायलीने जेवली का, कारण
तिच्या जेवायचा टाईम झालाय, अलार्म वाजलेला आहे. तेव्हाच ना, तुमचा अलार्म व्हायच्या आधी सायलीच, जेवणही झालंय, काळजी करू नका. इकडे सगळं वेळेवर असतं. माझं लक्ष आहे माझ्या बहिणीकडे. तुम्हालाच वाटत असेल तुम्हीच नवराम म्हणून तिची काळजी घेता, पण हा तुमचा गैरसमज आहे. कारण मी सुद्धा लक्ष द्यायला आहेच की मी बघते तिला कसलीही कमी पडू नये ना, यासाठी मी बरोबर तिच्या सोबत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. असं देखील आता कुसुम जी आहे ती आता म्हणू लागते. तेव्हाच ना, एवढा वेळ आधी का दिलं, असं द्यायचं नाही. तेव्हा कुसुम त्याला म्हणते की आता तुम्ही मला सांगणार आहे का वेळेच्या आधी द्यायचं की नंतर द्यायचं, मला कळतं आणि मी बरोबर दिले, नका सांगत बसू मला. असंही आता कुसुम जी आहे ती डायरेक्टच अर्जुनला सांगत असते. अर्जुनला म्हणत असते की तुम्ही कामाला गेलाय ना, तर काम करा ना, तर काम करा, इथेच येऊन बसा आणि सगळे इन्स्ट्रक्शन देत बसा. असंही तिने आता डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. त्याबरोबर आता इकडे असणाऱ्या अर्जुनची तर बोलतीच बंद होते. काय बोलावं काही सुधरतच नसतं. त्यानंतर आता अर्जुनने कसा बसा कुसुमचा फोन कट केलेला असतो. तेच आता इकडे सायलीना समोर असलेल्या त्या दोघांकडेही बघत असते. कारण तिला ना समोर आता तन्वी आणि त्यासोबत मधुभाऊ दिसत असतात. मधुभाऊ जे आहेत ना, ते आता बघत असतात आणि मधुभाऊ आणि तन्वी मिळून दोघेही ज्यांना आता झाडांना पाणी घालत असतात. दोघांचेही आता झाडांना पाणी घालणं सुरू असतं आणि त्यामुळेच ना, आता सायली या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा बारकाईने बघते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की हे सगळं काही होतंय म्हणजेच मधुभाऊ ही तन्वी का भिजवते. हे सगळं असंच आधीही घडून गेलंय असं मला का वाटतं. सारखे सारखे तेच विचार माझ्या मनामध्ये काय येत आहे, हाही विचार ना आता ती करू लागलेली असते. समजत नसतं की काय रिएक्ट करावं. ते दुसरीकडे आता कुसुम ताई आलेली असते आणि कुसुम आता सायलीला म्हणत असते की सायली, तुझं काय चाललंय, इथे चल बरं आतमध्ये. आणि असं बोलून तिला आतमध्ये घेऊन जायचा प्रयत्न करत असते. तेच आता इकडे विमल जी आहे ती म्हणत असते, काही काम असेल तर द्या ना, मी काम करते. कारण आहे ना, मला कंटाळा आलाय, सारखं सारखं तेच करू नये ना. म्हणजे आता सगळी काम झालीत, मग काय करायचं. मग तेवढ्यातच ना अश्विनही आलेला असतो. अश्विनला आलेलं बघून इकडे आता कल्पना अश्विनला म्हणत असते की बरं झालं अश्विन आलास, तू चल ना आमच्यासोबत थोडा गप्पा मारत बस. त्यावर अश्विन म्हणतो की मी जरा दमलोय मम्मा, मी जरा बेडरूममध्ये जाऊन ना थोडा आराम करतो. असं बोलून तो आता तिकडं निघून जातो. पण दुसरीकडे ना कल्पनाला कळतं की काहीतरी झालंय. म्हणजे जसा तो रूममध्ये जातो ना, तसा आता आवाज यायला सुरू होतो, काहीतरी जोरात आपटल्यासारखा. मग लगेच कल्पना रूममध्ये जाते. रूममध्ये जाऊन पाहते तर काय, इकडे जो अश्विन आहे ना, तो त्याच्या रूममधलं सगळं सामान अस्ताव्यस्त करतो, इकडे तिकडे फेकून देतो. कारण त्याची ना खूप जास्त चिडचिड होत असते. त्याला आता समजत नसतं की काय करावं. तेच त्याने तिथे असणार काहीतरी हातात घेतलेलं असतं, जेणेकरून त्याच्या हातात ना खूप जास्त रक्त येऊ लागतं. कल्पनाला तर आता भीती वाटत असते की अश्विनला हडल करायचं तरी कसं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की मधुभाऊ जे आहेत ते अजूनही गाढ असतात आणि तेव्हाच ना तिथे आता सायली त्यांना जाऊन काही प्रश्न विचारत असते. सायली त्यांना म्हणत असते की मधुभाऊ, सध्या ना मला काय होतंय काहीच कळत नाहीये. म्हणजे सारखे ना मला तन्वीचे भास होत आहेत. तुम्हाला सांगते, जेव्हापासून ना हे सगळं घडलं आहे, म्हणजे पूर्ण आजींच्या समोर मला तन्वी बनायचं नाटक करायला लागले ना, तेव्हापासून मला ना सगळेच भास व्हायला लागलेत. म्हणजे मला सतत तेच आठवत राहतंय की काहीतरी तन्वीचा आणि माझा संबंध आहे. कारण प्रत्येक गोष्टी कशा काय मॅच होऊ शकतात, त्यात तन्वीच्या आणि माझ्या काहीच कळत नाहीये. मला या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. म्हणजे तुम्हाला सांगते, आम्ही आता देवळातही गेलो होतो, तिथे सुद्धा मला तेच सगळे भास होत होते. तेव्हापासून मला ना कळत नाहीये की इथे आल्यावर सुद्धा मला तीच दिसते आणि ती तुमच्यासोबत सुद्धा मला दिसते.
कारण एवढं प्रत्येक वेळेला कोणताही जो काही समज आहे तो गैरसमज तर नसू शकतो ना, म्हणूनच ना थोडी आता भीती वाटते. काय करू मधू भाऊ, काहीच समजत नाहीये मला. या सगळ्या प्रश्नांची उत्तर ना तुम्हीच देऊ शकता. प्लीज मधू भाऊ द्या ना मला. तुम्ही माझ्या या प्रश्नांची उत्तरं, तुमच्यामुळेच माझा सगळा काही जो समज आहे तो दूर होणार आहे. तुम्ही जर माझ्या या प्रश्नांची उत्तर दिलीत ना तर सगळीच कोडी सुटतील. कारण सध्या सारखं मला तेच वाटते की काहीतरी संबंध आहे, पण काय ना त्याच्यामुळेच ना काही कळत नाहीये. प्लीज ना मधू भाऊ, तुम्ही तरी मला काहीतरी संकेत द्या जेणेकरून मला समजेल की मीच तन्वी आहे. कारण मला सारखे तन्वी असण्याचे भास होतात. खरंच मी तन्वी आहे का सांगा ना मधुभाऊ. कारण सध्या ना मी जेव्हापासून ना तन्वी असण्याचं नाटक करते ना तेव्हापासून ना सारखं मला तेच भास होत्यात. काय करू मला समजत नाहीये मधुभाऊ. माझ्या मनामध्ये काहूर माजलेला आहे. प्लीज तुम्ही काहीतरी संकेत द्या, त्यावरून तरी मला निदान समजू शकतं की काय होते आणि काय नाही ते. आणि तेव्हाच ना मधुभाऊ जे आहेत ते आता इकडे सायलीकडे बघत असतात. सायलीला डोळे मिस खाऊन किंवा काही ना काही करून संकेत तर हवा असतो. आणि त्यासाठी आता सायली जी आहे ती आता मधुभाऊंकडे आशा लावून बसलेली असते. आणि ती मग आता मधुभाऊंना म्हणत असते की मला खरंच ना मला या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. आणि ती मला कुठेही दुसरं कोणी देणार नाही, मला तुम्हीच द्यायची आहेत ही उत्तरं, असं देखील आता म्हटलं जातं. तेव्हाच ना इकडे सायली मधुभाऊंकडे आशेने बघत असते. मधुभाऊंच्या हातात ना जिथे तो तांब्या ठेवलेला असतो तो खाली पडतो. तो तांब्या खाली पडल्याबरोबर ना आता सायली माघारी येते. सायली म्हणत असते, म्हणजे मीच खरी तन्वी आहे. मधुभाऊंनी डोळ्यांनी इशारा करून सांगितलेलं असतं. हो, मग आता सायलीला इथे जराही वेळ थांबायचं नसतं. कुसुम आलेली असते. कुसुम तिला विचारते की काय झालं आहे. त्यावर ती कुसुमला म्हणते की काही नाही, मी येते. आणि असं बोलून ती जाते. तर कुसुम लगेच आता या सगळ्याबद्दल अर्जुनला सांगू लागते. अर्जुन म्हणतो, पण ती कुठे गेली, तुम्ही विचारलं नाही का. तर आता कुसुमताई म्हणते की नाही, मला माहिती, ती डायरेक्ट निघून गेली. तर इकडे आता अर्जुन जो आहे तो टेन्शनमध्ये येतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.